नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ पंढरपुर शेवते। शेवते में किसान मित्र जुड़े हुए हैं जो खुद बीएससी एग्रीकल्चर किए हुए हैं और यहाँ के किसानों को अपने प्लेटफॉर्म से गाइडलाइन देते हैं। दूसरा कि गाइडलाइन देते देते पिछले 2 साल से हम मतलब गणेश किसान और राहुल जी जो है ये दोनों का संभाषण चल रहा है और मेरे ऊपर विश्वास करके इन्होंने यहाँ पे G9 केला प्लांटेशन किया हुआ था जिसका सेकंड रटून यहाँ पे रखा हुआ है। फर्स्ट में काफ़ी अच्छा इनको रिजल्ट और बेनिफिट्स मिला। दूसरा कि कई सारे क्वेश्चन हैं यहाँ के किसानों के मन में कि सेकंड में हम लोग क्या यील्ड ले सकते हैं। तो ये मैं थोड़ा बंच दिखा देता हूँ कि ये जो बंच निकला हुआ है सेकंड का इनका, तो ये काफ़ी अच्छा और प्रीमियम है। दूसरा, नीचे तक आपको केले के थड़ की मोटाई ये प्रीमियम दिखेगी। तीसरा कि खुद किसान बीएससी एग्रीकल्चर है और बाकी किसानों को यहाँ के गाइडलाइन देते हैं। तो आइए किसान से ही समझते हैं। इस साल CKG9 का पौधा इनके पास आया हुआ है। और नमस्कार सर जी, नमस्कार। आपका परिचय बताइए, हम लोग कहाँ पर हैं? अरुण तुकाराम पाटील, शेवते, तालुका पंढरपूर। यहाँ पर लगभग 2 साल से हम लोग साथ में हैं। पिछली बार भी मैं नाइट के समय आया हुआ था और आपका वीडियो कैप्चर किया हुआ था। इसी खेत में ब्रोकली लगा हुआ था, है ना। और लगभग के आपके कई सारे क्वेश्चन थे। जब उस समय मैंने क्वेश्चन का जो आंसर था वो लगभग दिए हुए थे, लेकिन फिर भी आपके किसानों के बीच में जितने भी क्वेश्चन है आप अभी पूछ सकते हो, क्योंकि वातावरण परिस्थिति उसके हिसाब से किसान को काम करते समय जो जो समस्याएं आती है वो समस्याओं को ध्यान में रखते हुए आपको कुछ चीजें मैं बताने का प्रयास करूंगा कि सेकंड जनरेशन में कई किसान बोलते हैं कि हम लोग अच्छी यील्ड नहीं ले सकते हैं। अगर साइड का ही मदर कल्चर प्लांट अगर हम लोग रखे बराबर, तो यहाँ पर कुछ अपने पास में जो सेकंड के बंच आए हुए हैं, जैसे वहां पर मैंने एक दिखाया, और ये जो बंच है जिनको साइड वालों को कट कर दिया था और सेकंड को रख दिया था, प्राइमरी फर्स्ट ही रख दिया था, तो उसके ये बंच काफी अच्छे आए हुए हैं। दूसरा, आपके मन में कुछ क्वेश्चन होंगे किसान मित्रों के, तो आप पूछ सकते हो। मराठीतनं बोला, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही मराठीतनं बोलू शकतात। ह्या वर्षी थोडं उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दुष्काळ जास्त आहे। थोडंसं पाण्याच्या बाबतीत आम्हाला सांगा। म्हणजे पाण्याचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे, कमी पाण्यावरती शेती कशी केली पाहिजे। दूसरा प्रश्न आणखी दुसरा प्रश्न वातावरण चेंज आहे। दुसरा प्रश्न असा की आम्हाला खताचं व्यवस्थापन करून द्या। आता खताचं नियोजन म्हटल्यानंतर कसं असतं की नवती पीक वेगळं आहे, म्हणजे आता लावलेले सुरुवातीची पिकं वेगळी आहेत, खोडव्यासाठी नियोजन पाहिजे बरोबर। म्हणजे आता जो खोडवा तुम्ही लागवड केलेला आहे याच्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, म्हणजे कमी पाण्यामध्ये, आणि खताचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे, उत्पन्न उच्च आलं पाहिजे बरोबर। दुसरी गोष्ट, आम्ही तुमच्या बरोबर 2 वर्ष जोडलं गेलो होतो, तर आपण ह्याच्यामध्ये शेणखताचं व्यवस्थापन कधी केलं पाहिजे? खोडव्याला सगळ्यात महत्वाचं शेणखताची पण गरज आहे बरोबर। शेणखत कधी टाकला पाहिजे हे पण सगळ्यात महत्वाचं आहे। आणि दुसऱ्या पिकाबरोबर तिसऱ्या पिकाची पण तयारी काय करता येईल का? ऍक्च्युअली याला कसं आहे, केळी हे पीक जे आहे हे कंदवर्गीय पीक असल्या कारणाने आपण याला वारंवार याला घेऊ शकतो, पण गेल्या 10-15 वर्षापासून जो केळी पीक आपल्याकडे चांगल्या प्रकारे स्प्रेड झालेला आहे, तर शेतकऱ्यांनी काय केलं ना, जमिनीला विश्रांतीच देणं विसरून गेलेलं आहे, म्हणून त्याच्यामुळे भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतात। जसं निमेटोड झालं, TR4 येतोच आहे बरोबर, तर मला दिसलेला आहे। TR4 म्हणजे फ्युजेरियम बेल्टचा एक प्रकार आहे, म्हणजे उभं झाडं जे आहेत ना ती कोलमडून जातात खाली, फ्युजेरियम बुरशी ती एक प्रकारची, पण त्याला ठीक आहे की प्रतिबंध करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे याचे सेशन माझ्या नंतर राहतील। पण आज रोजीची बिकट समस्या आहे आपल्याजवळ सर्वात मोठी, की सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये पाण्याचा प्रभाव, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना केळी कशी टिकवता येईल याच्यावरती कार्य जर करायचं असेल तर कसं केलं गेलं पाहिजे की आपल्याकडे 2 लॅटरल आहे, तो 2 लॅटरल मध्ये पाण्याचा पुरवठा आज रोजी आहे म्हणून तुम्ही केळी करता आहे, आणि हा टिकेल, थोडे दिवस टिकेल म्हणजे काय, पूर्ण तुम्ही पार करून घ्याल कसंही, पण ते दिलेलं पाणी हे एअर वेपोरेशन वरती उडून नको जायला पाहिजे, त्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, तर तुमच्या बेडवरती आधी पूर्ण कचरा मल्चिंग झाला पाहिजे।
कचरा मल्चिंग जर झाला तर बेडचे पाण्याची पूर्तता जी आहे ती 1 घंटा जरी दिली तरी ते पाण्याची पूर्तता होईल. दुसरं, ती कचऱ्याखाली पाणी निघून गेल्यानंतर जमीन ओलीची ओली राहील. सूर्यप्रकाश वरनं पडला किंवा हवा लागली जरी तरी ते त्या बाष्पीभवनाच्या माध्यमातून वरती जाणार नाही. हा एक चांगला प्रकार झाला. बरोबर. दुसरं, तुमचं तुम्ही मला म्हटलं की खोडवा नियोजन करत असताना याला खते कशी दिली गेली पाहिजे, आणि राहुल दादांचं एक हे होतं की याला खतं देत असताना याला शेणखत सुद्धा दिलं गेलं पाहिजे. तर तुम्ही रेसिड्यू फ्री फार्मिंगचा जो फंड आहे, जे खतं देण्याचा जो हे आहे, जसं आता याला जो बेसल डोस आहे तो 10-26-26 किंवा 12-32-16 हा घेऊ शकतात. म्हणजे एकरी 1 बॅग 10-26-26 घ्यायची, त्याच्यात 3 पट शेणखत घ्यायचं, त्याला सगळ्याला एका ठिकाणी मिक्स करायचं आणि 1000 झाडांना 4 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे सगळं एकत्र टाकले की त्याच्यामध्ये दाणेदार मायक्रोन्यूटन पण येतात. तर 1005 किलो दाणेदार मायक्रोन्यूटन त्यात टाकायचे. हे सगळ्यांना एकत्रित मिक्स केलं तुम्ही तर 7 ते 8 दिवसामध्ये याचे पूर्ण बाउंडिंग तुटून जातात. तुटल्यानंतर तुम्ही याला रेसिड्यू फ्री फार्मिंगच्या माध्यमातून दोघी बाजूनं जो साठा तुम्ही बनवलेला आहे तो तुम्ही याला त्या माध्यमातून देऊ शकता. म्हणजे त्यातनं होतं काय, तुम्ही एनपीके पण दिलं, तुमचं बायोमास कार्बन पण गेलं आणि त्याच्यासोबत तुमचे मायक्रोन्यूट्रन्स पण गेले. म्हणजे झाडाला स्टेबल जे पाहिजे, धीरे धीरे रिलीज होणारे जे घटक पाहिजे ते तुम्ही बेसल डोसच्या माध्यमातून यांना भरले. मग हे महिन्याला तुम्ही भरू शकतात, महिन्याला. आणि तसं ड्रिप ऍप्लिकेशन मधून सुद्धा तुम्ही याला खतं देऊ शकता. मग सुरुवातीच्या काळाला याला गॅपिंग आणि शायनिंग चांगली येण्यासाठी 24-24-0 चांगला मॉलिक्युल आहे. मग पोटॅश दिला गेला, जर पोटॅश तुम्ही महिन्यातनं त्याला 1000 झाडांना 20 किलो जर दिला, समजा आठवड्याला 3 किलो 4 किलो, तर मग 2 महिन्यातनं एक वेळा थोडीशी ऍसिड ट्रीटमेंट करून घ्यायची, सल्फ्युरिक ऍसिड, म्हणजे जे क्लोराईड सॅच्युरेशन झालेलं आहे किंवा जो स्लो रिलीजचा आपण एमओपी दिलेला आहे तो एसओपी मध्ये कन्वर्ट कसा होईल. तर मग ड्रिप मधनं तुम्ही जर ऍसिड ट्रीटमेंट दिल्या तर तो साचलेला जो तिथं हे आहे क्लोराईड वगैरे तो लगेच झाड पटकन अपटेक करतो. तर ही दिलं गेलं पाहिजे. खतांचं नियोजन असं केलं गेलं पाहिजे. मधून तुमच्या जिवंत स्लरी याला गेल्या पाहिजे. जिवंत स्लरी म्हणजे काय, जीवामृत गेले पाहिजे. आता जीवामृत कसे आहे, ड्रिप मधून ऍप्लिकेशन आपण करू शकत नाही, पण जीवामृत स्लरी, आता मागच्या वेळेस मी उस्मानाबाद मध्ये होतो, तर आतमध्ये हाताने ढकललं जाईल असं काहीतरी यंत्रसामुग्री आपण केले गेले पाहिजे. म्हणजे जेणेकरून त्याच्यावर 100 लिटर जीवामृत ठेवलं की दोघं बाजूने असे नळ जर लावले त्याला तर पुढे ढकलल्यानंतर नळ चालू केल्यानंतर ही स्लरी ह्या नळीच्या वरती पडली पाहिजे. म्हणजे तुमच्या बॅक्टेरिया कॉलनी जी आहे, बॅक्टेरियाची जी लेव्हलिंग आहे ते तुम्ही स्प्रेड करू शकता चांगल्या रीतीने. बरोबर. ते जिवंत स्लरीज काही शेतकरी करतात काय की जीवामृत बनवून त्याला कपड्याने गाडून म्हणजे सगळा रस काढून 100% फक्त 10% ते 15% ते त्या ड्रिप मधून ऍप्लिकेशन करतात. बाकीचा सगळा चोथा तो तिथंच फेकून देतात. तो उन्हाच्या माध्यमात हवेच्या माध्यमात आला की परत त्याचे जीवाणू मरून जातात. तर जिवंत स्लऱ्या ह्या तुम्ही डायरेक्ट याच्याने जर दिल्या तर त्याचे चांगले फायदे पडतील. आता हे करू शकत नाही, गडी भेटत नाही, तर मग ते बहाणे तुमच्या जवळच ठेवा. मग शेती करायची आहे तर आपल्याला हे करावंच लागेल. नाहीतर मग मार्केटला चांगल्या बाटल्या भेटतात त्या तुम्ही आणस त्याला विका, खर्च वाढतो. म्हणजे ह्या खर्च कमी कसा करता येईल याचे पायदान आहेत. मग ट्रायको सुडो याला पण तुम्ही चांगल्यारीत्या, आता मी ट्रायकोडर्मा तुमचा याचं जे पाणी असतं ना तांदळाचं पाणी, त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करून बघितला तर तो कितीतरी 1000 पटीने मल्टिप्लिकेशन होतो. कारण स्टार्च आणि फायबर त्याच्यासोबत जर दिले ना तर 4-5व्या दिवशी पापडी येते त्याला. तुम्ही करून बघा. 100 लिटर पाण्यामध्ये किती तांदूळ टाकावं, 2 किलो तांदूळ आधी भिजत घालायचे. आज संध्याकाळपर्यंत तांदूळ असे कणूर होतात. असे आपण पापड वगैरे बनवतो तसे ते करायचे. त्याची थोडी भुकटी होईल असं त्या ट्रायकोडर्मा मध्ये ते टाकायचे आणि 100 ते 200 ग्रॅम खडी साखर नाही तर मग ऑर्गॅनिक गुळ किंवा आपल्याकडे ऊस असला तर तो ऊस क्रश करून त्याच्यामध्ये 1 लिटर रस टाकून त्याला ढवळून घ्यायचा. ढवळल्यानंतर त्याला सूर्यप्रकाशाचा झोत लागणार नाही अशा ठिकाणी सावली खाली त्याचं तोंड बांधून ठेवायचं, हवा बंद. 3ऱ्या ते 4थ्या दिवशी अशी पापडी बनते त्याला. म्हणजे मल्टिप्लिकेशन येतं, स्टार्च आणि फायबर मिळतात त्याला. बरोबर. आणि ट्रायको सुडो कोणतीही जैविक बुरशीनाशक ही घरी बनवत असताना सेपरेट बनवली गेली पाहिजे. ट्रायको आणि सुडो एका जिच्यात टाकून त्याला मल्टिप्लिकेशन करायचं नाही. ते लॅबवाल्यांकडे त्यांचे स्वतःचे फंडामेंटल असतात,
त्यांच्या लॅब असतात, तर ते त्याला एकमेकांमध्ये अडकवू शकतात. आपण अडकवू शकत नाही. त्या दोघांच्या मारामाऱ्या होतात त्याच्यामध्ये. तो ट्रायको सुडोला खातो, सुडो ट्रायकोला खातो, मग आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत नाही. म्हणून भलेही एका एकरासाठी जर मॉलिक्युल बनवायचा आहे तर 50 लिटरच्या ड्रम मध्ये ट्रायको बनवा, 50च्या ड्रम मध्ये सुडो बनवा, ह्या गोष्टी बनवून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचे अप्रतिम रिझल्ट येतील. दुसरं, त्याच्यामध्ये काही ठिकाणी मी माती पण प्रयोग करायला लावले, कारण माती हा मीडिया आहे. तुमचे कोणतेही जैविक घटक हे मल्टिप्लिकेशन कुठे होतात? मातीतच होतात ना सोडल्यानंतर. मी माती ही पिंपळाच्या झाडाखालची असू द्या, वडाच्या झाडाखालची असू द्या, जे मोठे झाडं आहेत ते कोणतेही असू द्या, त्याचा पालापाचोळा खाली पडतो, तिथली 1 किलो माती जर का तुम्ही त्या 100 लिटर पाण्यात टाकली तर अजून तुम्हाला बेनिफिट जास्त मिळतात. कारण त्यातले जे मायक्रोबायकल जे बॅक्टेरिया असतात, कारण आपण म्हणतो एका मुठ्ठीमध्ये हजारो करोडो बॅक्टेरिया आहेत, तर ते त्या ट्रायकोडर्माच्या बादलीत जर तुम्ही टाकले तर ते अनंत बॅक्टेरिया मल्टिप्लिकेशन होतात. फक्त माती चांगली घ्यायची, ज्यात रेती माती राहणार नाही, कारण मग त्यावेळेस त्याला परत चाळणीने गाळावं लागेल. नाहीतर मग तुम्ही याला जर 4 दिवस ठेवलं तर त्याच्यातलं सँड, क्ले आणि सिल्ट हे खाली बसतात, वरती फक्त पाणीच राहतं, पूर्ण मीडिया तुमचा कल्चरच बनतो. मग ट्रायकोमुळे तुम्हाला जमिनीमध्ये ज्या फंगसमुळे येणारे जे प्रॉब्लेम आहेत, जसं तुम्ही TR4 वगैरे जे म्हटले, तर ते कुठं ना कुठं आपण त्याला प्रतिबंध करू शकतो. कारण सगळ्यात मेजर समस्या इकडे पण यायला लागली की अंगावरती घड असताना झाड कोलमडून पडतं, उपटून पडतं. तर तेच आहे की तुम्ही जर बघितलेलं असेल की झाड कोलमडून पडलेलं आहे, तर अशा ठिकाणीच पडतं जिथं मुळी काळी पडलेली आहे. बरोबर, जिथं मुळीनं कामच केलं नाही तिथलं झाड कोलमडून पडतं. तर म्हणून मी सांगतो की ह्या स्लऱ्या ज्या आहेत, ज्या वेळोवेळी आपण जर का याचं नियोजन केलं आणि वेळोवेळी जर का फंगीसाईड वगैरे दिले, आता आपले फंगीसाईड जे असतात ते रासायनिक असतात, तर रासायनिक बी वेळेनुसार दिले गेले पाहिजे, ते चुकीचे नाही आहेत. पण आपण जर का जैविक वरती जर चांगल्या प्रकारे गेलो, ट्रायको, सुडो, बिव्हेरिया, बेशियाना, बॅसिलस या गोष्टींकडे जर गेले तुम्ही, तर मग तुम्हाला याचे रिझल्ट चांगले येऊ शकतात. कारण का की ह्या बुरशी ज्या आहेत ह्या जमिनीमध्ये दीर्घकाळ टिकतात, म्हणून त्यांचे रिझल्ट तुम्हाला दीर्घकाळपर्यंत येतात. हे कसे असतात, एक प्रायमरी ट्रीटमेंट असतं, जे आयुर्वेदिक एक वेगळं झालं आणि आपलं याचं वेगळं झालं, मेडिकल लाईन वेगळी झाली. आपण आयुर्वेदिक कडे वळतो का? नाही. तर का त्याचे रिझल्ट वेगळे येतात. पण आयुर्वेदिक कसं असतं, रोगाला मुळापासून नाश करतं. पण मग आपल्याला योग्य वेळी काय डिसिजन घ्यायला पाहिजे. समजा ऍक्सिडेंट झाला, हाड मोडलं, तर आयुर्वेदिक रिपेअर करणार आहे का? नाही. नवीन शेतकरी 2-3 शेतकरी यांना केळी लावायची, अजून एक विचारायचं मला, आता पाण्याचा प्रश्न काहीच अगोदर सांगितलं तुम्हाला. आता तिथलं पाणी संपल थोड्या दिवसात, आम्हाला थोडस बाहेरून पाणी आणायचं, त्याचा TDS जास्त आहे, क्षारयुक्त पाणी, त्याच्यासाठी काय करावं? तर क्षारयुक्त जे पाणी जाईल ना तुमचं, तर TDS कमी करण्यासाठी जसं पाणी जे देतायत तुम्ही, मेन काय असतं ना, मी तुम्हाला कचरा मल्चिंग सांगितली. जर कचऱ्याच्या खाली पाणी गेलं तर TDS हा कसा असतो बघा, जर जास्त TDS पाणी म्हटलं म्हणजे काय की एका बादलीमध्ये 10 दिवस पाणी भरलं की त्याला पापडी येते, आणि तेच पाणी जर दररोज तुम्ही उपसा करून दररोज त्या बादलीमध्ये भरा, तर ते 1 वर्षानंतर दाखवतं की याला TDS जास्त आहे. मग आता केळी म्हटल्यानंतर आपल्याला काय आहे की दररोज पाणी दिलं गेलं पाहिजे. मग आता ते किती आणि कसं, आता काही शेतकरी काय करतात की आज 8 दिवसाची लाईट आहे का, तर A प्लॉट मध्ये पूर्ण दिवस चालू दे, मग तिथे 2 दिवस बंद ठेव, B प्लॉट मध्ये दुसऱ्या दिवशी पूर्ण चालू दे, तर C प्लॉट मध्ये तिसऱ्या दिवशी चालू दे. बरोबर, मग होतं काय, तोपर्यंत त्याला 2 दिवसाचा पाण्याचा तुटवडा येतो. आता बाशा पाण्यामध्ये तुम्हाला क्षार दिसतीलच. 2 दिवस ज्या पाण्याला TDS जास्त आहे, 2 दिवस त्या बादलीमध्ये पाणी पडू द्या, आणि दुसऱ्या बादलीमध्ये दररोज त्याच TDS वाल्या पाण्याने भरणा उपसा करू द्या. दोघांमध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला दिसेल, कारण हे स्टेबल थांबलेल्या पाण्यामध्ये क्षार तुम्हाला मल्टिप्लिकेशन एका ठिकाणी जमा झालेले दिसते. तसेच म्हणून जमिनीमध्ये पाणी देत असताना केळी असू द्या की कोणतंही पीक असू द्या, त्याला दररोज ताजं पाणी दिलं गेलं पाहिजे, मग प्रमाणबद्ध दिलं गेलं पाहिजे. दुसरं, कचरा मल्चिंग असलं ना की इथं राहणारी जे मित्र बॅक्टेरिया आहेत ते सगळं त्याला हे करतात. आता मला सांगा, मजूर माणूस किती हेवी TDS पाणी पिऊ द्या, ज्याच्या शरीरातनं घाम उत्सर्जित होतो, त्याला मुना मुतखडा होय ना काहीच नाही होत त्याला. पण एखादी व्यक्ती जो घरीच बसून आहे किंवा दुकानावरती काम करतो, त्यानेच ते हेवी TDS पाणी पिलं, त्याला सगळे प्रॉब्लेम येतात की नाही? काय येतात की त्याच्या शरीरातनं जाणारा जो घाम आहे तो जात नाही.
मग तसंच ह्या जमिनीजवळ जर हवा आणि पाणी दोघांचा जर का मिलाप चांगला असला तर त्या हेवी TDS ला सुद्धा काही इथं जे बॅक्टेरियल पॉइंट आहेत ते त्याला नष्ट करतात. दुसरं, पाण्याचं देत असतानाचं जे प्रमाण आहे ते तुमचं वेगळं आहे. दररोज ताजं पाणी याला गेलं पाहिजे. 8 घंटे याला, 8 घंटे त्याला, 8 घंटे त्याला, तिसऱ्या दिवशी परत इकडे मोटरचं पाणी फिरेल, ते चुकीचं आहे. मग त्याच्यामुळे यील्ड मध्ये पण फरक पडतो, जमिनीमध्ये पण फरक पडतो आणि भरपूर काही म्हणजे अन्न ग्रहणच करू शकत नाही. म्हणजे 3 दिवस आधीचं माठातलं पाणी आज दिलं तर मी फक्त 2 घोट पेईल आणि तेच जर का ताज्या धारचं दिलं तर मी 4 घोट पेईल. बरोबर आहे की नाही? मग झाडं काय करतील? हा बी सजीवच आहे ना एक प्रकारचा. बरोबर, दररोज दिलं तर पेतील दररोज. मग पाण्याचं नियोजन जर करायचं आहे, मग 4 लिटर लॅटरल ठिकाणी 2 लिटर डिस्चार्ज घ्या. दोघं बाजूने लॅटरल आहेत, म्हणजे जिथं 5 एकराचं तुम्ही नियोजन करतात पाणी देण्याचं, तिथं डायरेक्ट ते डबल 10 एकराचं होईल. म्हणजे तुम्हाला मग वाल फिरवायची गरज नाही किंवा पाणी एक्सेस पडतंय याची पण हे वाटणार नाही. कारण 4च्या ठिकाणी 2 केलं म्हणजे ते 2च्या ठिकाणी 4 तासाचा ऑटोमॅटिकली टाइम ड्युरेशन वाढला. हे तुम्ही करू शकता. पाणी दिल्यामुळे चालेल का? दररोज पाणी दिल्यामुळे मुळी चोकअप होईल का म्हणते? नाही, कसं काय होईल? पाण्याचं प्रमाण किती आहे, दररोज पाणी किती पाणी, बरोबर आहे की नाही? त्याचा घ्यायला पडणार ना. एका वेळेत जर बघा, आता तुमचं कसं चालू आहे प्लॅनिंग, आज ह्या प्लॉटला आजची लाईट आहे इथं चालू द्या, हा वाल बंद केला की दुसऱ्या दिवशी त्या प्लॉटला जाऊ द्या, तिसऱ्या दिवशी. आता काय होतं, तुम्ही 8 घंटे जर पाणी दिलं, 8 चोक 32, म्हणजे इथं एका झाडाजवळ तुम्ही किती पाणी देतायत हा साठा. मग तोच जर साठा तुम्ही 3 दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी जर दररोजचा ठेवला तर त्या झाडाजवळ एक्सेस पाणी होतं कुठे? जसं न्यूट्रिशन बॅलन्स पण होतात व्यवस्थित. नवीन रोप बघायला आले ते, त्यांना नवीन रोप घ्यायचे. रोपं यांच्याकडे CKG9 ची मी जे डेव्हलपमेंट केलेली आहे ऍज अ मॅन्युफॅक्चर बाय राम आणि मार्केटेड बाय मी आहे, त्याला ट्रीटेड बाय मीच केलेलं आहे. यांच्याकडे प्लॅन्ट आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असली तर कोणत्या महिन्यात किती रोपं लागणार ते आधी मला सांगायचं, मग त्याच्यानुसार तुम्ही ऑर्डर बुकिंग करू शकता. आता इथं पोहोचला 17 रुपयाचा रेट चालू आहे, बरोबर पोहोचला. कारण इथं आता मी ह्या 8 दिवसामध्ये फिरतोय, तर इथं कमीत कमी 1.5 ते 2 लाखाचं कलेक्शन माझ्याकडे येऊन गेलेलं आहे. फक्त फिरत असतानाच बारे अजून भरपूर शेतकऱ्यांचे फॉर्म भरायचे आणि पैसे टाकायचे बाकी आहेत. मग तसं नियोजन कधीचं आहे. ऍक्च्युअल कोणतंही पीक लावण्याच्या आधी नियोजन करायचं की मला केळीच लावायची आहे, मग केळीसाठी लागणारे क्रायटेरिया काय आहे, त्याचा ग्राफ काय ठेवला पाहिजे, याच्यासाठी पाणी किती लागेल, मला खतं कोणकोणती लागतील, मग वेळेवरती हे खत अवेलेबल होईल का, जर नाही होत असलं तर मग तुम्ही घरात भरून ठेवू का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर करून ठेवल्या ना तर मग तुम्हाला येणारी जी यील्ड आहे ती चांगलीच येते. पण दुसरी गोष्ट की एक की खिशाचा बजेट बघून मग आपण रासायनिक कडे किती वळलं पाहिजे, मग रासायनिक सोबत मग आपण बाकीच्या दुसऱ्या गोष्टी काय काय गेल्या पाहिजे त्याच्यावरती जर तुम्ही नियोजन केलं तर मग यील्ड चांगली येते. आता यांना ह्या एरियामध्ये यांना हे मी जे दिलेलं रोप होतं किंवा यांची जे प्रॅक्टिसेस होत्या, यांना सगळे लोक हसायचे त्यावेळेस. आज त्यांचा माल ज्यावेळेस मार्केटला चमकला, 2 रुपयाने रेट जास्त झाला, त्याच्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की नाही यांनी काहीतरी वेगळा बदल केलेला आहे. तर मी मागच्या वेळेसच तुम्हाला आलो ज्यावेळेस ब्रोकली लावलेली होती, ते चुकी तर झालेली होती, पण तिला तुम्ही कमी वेळेमध्ये लगेच डिफाईन केले. ब्रोकलीचा कांदा एवढा न होऊ दे, त्यांना एवढाच गेला, त्याला मार्केट बी चांगलं मिळालं असेल सुंदर, कारण तुम्ही एकदम प्रीमियम दिला त्यांना माल. तो गेल्यानंतर झाडांची पण क्वालिटी वाढली आणि जो टाइम ड्युरेशन 14 महिन्याचा जाणार होता तो टाइम जो आहे तो कमी झाला. 12 महिन्यात केळी. जर तुम्ही तोच कांदा जर आणखी अजून 15-20 दिवस ठेवला असताना तो त्या केळीला 1.5 महिना पुढे घेऊन गेला असता. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आता केळीमध्ये कांदा पण घेतात भरपूर. ह्या कांद्यांमुळे करमाळा राजुरीला 3 दिवस आधी होतो, त्या शेतकऱ्यांच्या फेब्रुवारीमध्ये केळी लागलेल्या आज बरे अजून कटिंगला यायला आहेत. म्हणजे हा फरक पडतो. म्हणजे आजच्या 1 महिना आधी 30-32 रुपये रेट, आज 25 रुपये, 6 रुपये एका घडात. जर तुमचा 20 किलो 25 किलोचा आहे तर एका घडामागे 150 रुपयाचं नुकसान. 1500 झाडं म्हटल्यानंतर तुमचं 1.25-2 लाखाचं नुकसान. मग तुम्ही कांद्यातनं घेतलं परत तुमची हमाली वेगळी झाली, म्हणजे संपला विषय. म्हणजे आपल्याला मग ते वेळाचं नियोजन करता येत नाही.
नाही केळीत कुठलं आंतरपीक चालत नाही, कुठलंच चालत नाही. चालेल. ओके, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.